नमस्कार म्हणा सगळ्यांना. नमस्कार कर तू. हाय. हां, तर आमच्या खुशीचा आहे बड्डे आणि मामाचा आहे बड्डे आज. तर आम्ही आलोय खुशीला गिफ्ट घ्यायला, आहे की नाही. तर इकडं चालू आहे तिथं. तिला एक किलो आणलंय, बाकीच्याला घरीच ठेवलंय. इकडे बघा थोडे कपडे काढले जातात, त्याच्यातलं एक्सरसाइज करायचंय. आम्ही सकाळपासून थकलोय त्याच्यामुळं झोपले होते त्यांनी. मला आता चला आता 5 वाजत आले ते दाखवा ह्याच्यातलं गेलेत का. तर चला एक ड्रेस चॉईस करतो आणि घरी जातो, कारण घरचं आवरायचंय, मला आवरायचंय आणि आमचे नवरदेव तयार झाले ते, आहे का नाही खुशी. तुला पण आवरायचंय ना. तर चला आम्ही घेऊन जातो घरी आता. तर चला आता खुशीचं झालं आणि बघा इकडं शॉर्ट पण घेतले ते आणि माझंवाला पण मी गिफ्ट घेतलेलं आहे. तर चला आता आपण जाऊया. आता माझ्या नवऱ्याला ही गिफ्ट आवडते का नाही काय माहिती बाबा, त्यांची चॉईस कशी आहे काय आहे. होय, तुम्हाला आवडते का नाही काय की बाबा. 100% आवडेल, 100% आवडेल, आहे ना. सुंदर असणार, सुंदर. चला मग आता कुणी पण असं म्हणजे प्रेमानं घेतलं तर एकतर दुसऱ्याने घेतल्यापेक्षा बायकून घेतलं म्हणजे 100% आवडणारच, काय विषयच नाही. बसा चला मग नाद करते काय. आता माझा अवतार असा आहे, बघा थोड्या थोड्या वेळानं बघा कसा आहे. चला जाऊया आपण आता घरी. गिफ्ट खुशीला देऊन टाकू. खुशी म्हणली पाहिजे ना, वा वा वाम कसा म्हणली पाहिजे का. तो वर अशी बॉक्स आणला तुला पैसे खुशीचं पाहिजे. बर्थडेचं गिफ्ट, याच्यात काहीच नाही, हात मोकळा आहे. हां, मोकळं हो, जायचं. सर. बघा काढ. हे बघ तुझी फल फल बघ कसं आहे. हा अरे वा, कवर आहे त्याच्यावर. हो जिम पॅन्टची वाव फॅशनेबल आणले आम्ही, फॅशनेबल. आम्ही पण फॅशनेबल आणले या. होय. नवीन पॅटर्न आणलाय मी. हा खूप पर्स. त्याच्याबरोबर गाणं जरा ही खुशीचं बर्थडे गिफ्ट आहे त्याला. आणि खुशीचं झालं. आता माझ्या नवऱ्याचं गिफ्ट मी आणले स्वतः. नवऱ्यात द्यायला आणले. नवऱ्याला द्यायला आणले. बघा, हे आहे माझ्या कुत्रा नवऱ्याचं गिफ्ट. कुर्ता कुर्ता. अरे वाव, दिसला का. चांगला आहे ना. कुर्ता म्हणत मला. कुत्रा कुठला कुत्रा आणलाय. मला कुर्ता म्हणत होतं. तर चला आता सगळेजण आवरून घेऊ. आणि जाऊयाची तयारी झाली का. चला चला चला. ही 2 शर्ट काढले, पुढे शर्ट कागदाची ना चमकी नाही ना. चमकी निघत नाही. खरंच म्हणतो तर. चला झालंय बघा एकदाच रेडी आता. बघा इकडं एका साईडने ओळखलं 4 पटीने. बरं जाऊ दे. आता झालंय ना व्यवस्थित. काय व्यवस्थित आहे, काय चुकलं होतं. तुझं चुकलं होतं काहीतरी. गंध राहिलाय लावायचा, गंध बिन लावायचा की जरा. काय शिकवलं वारीला नाही जायचंय तुला. मग काय बर्थडेला जायचंय. बर्थडेला जातोय. बघा इकडं आमची बहीण तयार झाले, इकडं आई तयार झाले. बघा इकडं आणि ही तर घोड्यावरच आहे बिचारा. माझी सख्खीच बहीण आहे, तुम्ही सावत्र आहे. असं आहे सर. मुदाम केले नाही करायचं मुदाम. मग काय तुम्हाला आता काय बोलणार नाही, आता काहीच बोलणार नाही तुम्हाला, नंतर बोलणार. चला चला बोलतो माझं मी माझ्या पद्धती. चला इकडं तुझं काय साई मध्ये इकडं दे. इकडं बघा बघा झालं का रेडी मस्त मध्ये झालं. हा चला मग आता काही शेळ्या पण आले ते बड्डेला, आहे का. साधं सिंपल आपलं तयार झालंय, टेन्शन नाही. साधं हसलंय सिमेंट काय बाय त्या सिमेंटला तर कौतिक देवा. चला 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 हे आमचा बड्डे बॉय बघा इकडे तुम्हाला दाखवते. ए भाया गाडी काढ चल. आमचा बड्डे बॉय तुम्हाला दाखवते. हाय चाललोय आम्ही बर्थडेला. हो हे बड्डे बॉय बसले गाडीत. आम्ही चालू आता बड्डेला. दिला गिफ्ट शर्ट घातलेला आहे मी. छान दिसते छान दिसते. ड्रेस घातलाय तुमचा. एक घेतलाय का. हा घेतले, 2 आणले. ओके ओके चला मग जाऊया आपण आता तिथे गेल्यानंतर ना तुम्हाला म्हणते मस्त. दाखवते. चला गाडी पार्क केली, आता चाललोय. आता केली गाडी पार्क केली. तर चला आम्ही चाललोय आता बड्डेला. बड्डे बॉय घेऊन संग पडोल मी. बघून त्याला मी काय गोष्टी पायात मग काय तर ही सगळी एवढी खदरावळ आहे. आपली बाकीची कुठे गेली कुणास ठाऊक. डझन भरायची माणसं. हा आणखीन डझन बरं म्हणजे 20-30 असलेली सगळी आहे का नाही. मग 20 का 30 हा. एवढा फरक नसतो. 10-20 म्हणायचं. चला मग काय आलो बघा एकदाच. आता बघा ही नव्हती, ही गाडीवर आली, हिला गाडीत बसायचं म्हणलं की गाडीला फासा फासा टेंट शेंट वाशी त्या गाडीत ना. मग तुम्ही कधीच बसतच नाही का. मग इकडं तयार केलंय बघा बर्थडेचं डेकोरेशनचं मस्त मध्ये. लगेच बर्थडे बॉयचं फोटो बिटो काढायचं चालू आहे इकडं.
आहे का निवद आणलाय निवद काय बोलताय अग तुमच्या तोंडाला काय हाड हाड हाय जिबीला म्हण ग. जेबीला नाही तोंडालाच असते आता काय पण बोलते ती देवा जाऊ का मी घरी आता चालतंय. हा तेवढाच आमचा केक वाजतो. केक घेऊन जाणार कापा काय कापायचंय ते तुम्हाला या इकडं सौरभ या. घेतलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं डेकोरेशन बघा डेकोरेशन दाखवा कसं जगात डेकोरेशन केलंय बघा रावस विषय केलाय आपल्या पाहुण्याने केलाय पाहुण्याची माहिती आता बर्थडे बॉय कोण ऐका नाही मी सांगण्यापेक्षा ते थोडं आधी नाव ऐकून घ्या मग मी सांगतो माझ्या डेकोरेशनचं नाव आहे सतीश इव्हेंट मॅनेजमेंट मी माळखांबीच आहे आपलं येते तर पाहुणच आपलं तर भारी केलंय मी आलेलं मला की जामलं म्हणलं भारी केलं डेकोरेशन म्हणलं उठून आलं आता रोज तर घरात करतो आहोत आपण पण घरात कसं जरा म्हणलं बाहेर जाऊ गार्डन मध्ये आणि यांनी पण चांगलं सपोर्ट केलाय आणि एकदम छान छान असं जबरदस्त डेकोरेशन केलं बरं का भैयाने तर अभिनंदन करू त्याचं आणि असंच त्याला तुम्ही पण सपोर्ट द्या आणि तुमची काय ऑर्डर असेल तर सांगा जावा त्यांचं तर आहेच अभिनंदन त्याचबरोबर ही वॉटर पार्क वॉटर पार्कचा काय विषय वेगळाच आहे बरं का सोमनाथ एकचपुरी आता तुम्हाला तर माहिती केलं तरी पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये तुम्हाला लक्ष देऊन जाईल सगळं तुम्हाला वॉटर पार्क स्विमिंग पूल पोहायला असेल तिथं पण सगळं अवेलेबल आहे असं इव्हेंट पण होत असतील बाबा इव्हेंट पण करू शकतो फॅमिली फंक्शन सगळं होय आज आपल्या व्हिडिओ मध्ये सगळं दिसून जाईल तुम्हाला सगळं वॉटर पार्क बँड फंक्शन सगळं तुम्हाला रिकामा मैदान मध्ये दिसेल त्याचं असं काय बड्डे म्हणा कुठं काय करू शकतो तर त्याला आपलं पण कार्यक्रम करून घेऊ बहीण नाराज आहे थोडी त्याला कसं खुशी आहे का खुशी आहे बड्डे मग तुला बोलवलं. एक नंबर हो चला आणले बघा एकदाचे केक बसवले आता इथं जोडीला मामा भाची मस्त असं डेकोरेशन करून तयार आहेत चला आता आपण का नाही ओवळून घेऊया आणि मग केक कापूया ओके चालते 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 बरे बरं असं हो द्या आला बघ मध्ये लगे काय फोटो काढायचा आणि कसं फोटो काढायचा फिरायला सरक की बाजूला ओवळ मामा फोटो काढी कुठून काय जिंगी नियोजन आवडलं नाही हा काय कोर्सच उभं राहते ती त्यांना सांगितलं होतं इथं थांबायचं म्हणून जवळ उळगुळ होती मग ती धरती परत हात पुढे घ्यायचा मग सगळं चांगलं दिसतं इकडे बघ खुशी आहे हस की तुम्ही व्हिडिओ काढा ऑप्शन किडा खाल्ला डेकोरेशन काय करायला पाहिजे त्या बाजूला जायच्या मागे कशी साखर कशी होय माणसं इथं बसायला पाहिजे डेकोरेशन तिकडे करायला म्हणजे तिकडचं तर दिसणार पुढे चालला होता यार पुढे चालला चालवा करवली हो मी इकडं तिथे लाईट तिकडं गाणी लावली ती यार काका तेव्हा फक्त उभं राहा बस एवढंच करा आमच्या दोघी सोबत काढ मग तू इकडे उभं राहा गौरी बहिणीला सांगते नाही ठेवली पेढा नाही ठेवला आम्ही अंगठी बी नाही ठेवली ज्याच्या सोन्याचे त्यांना त्यांनीच काढायचे दुसरं कोणाचे माघार देऊ नका माझ्याकडे द्या तुम्ही त्या अंगठ्याला खुशी 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 हस की रे तुमच्या म्हणजे पप्पात घेतो मला कळलं आता मी म्हणते इकडूनच खुशीला बी ओवळ तिथनच इकडे बघा मग आम्ही काय मग अशी बसलो होतो ना तुम्ही सिनेमॅटिक फुटबॉल दिसता बाबा इकडे बघा असं
बघ योग्य तर मळवट कसा पाहिजे. त्याला म्हणायचं इकडे बघा आता मान खाली घातलं कसं काढा फोटो आम्ही एकच मिनिट त्याला एक आपला फक्त पुरी ठुरी न नुसतं हात हे करा असं हा थोडं थोडं नुसतं ओळायचं हा माझा इकडे 2 किलो तिकडे जाय ना हो अवघड आहे बिचारीला पारा हा ए फोटो काढा मी काय बोलतो आपण मी काय बोलतो आता तिकडे कोणाचं कुठं फोटो काढणार इकडे बघा असं सांगायचं नाही काय करतात त्यामुळे मी जात असतो तिकडे तुम्ही सांगा तुला काही खर्च भेटली नाही का तुम्हाला झालाय मग पुढे पुढचा बघून फोटो काढायचा आहे मला आमचं सुरू करा 1 मिनिट चालू इकडे कसं करणार आहे माझ्या पायात होती मग काय फोटोज करतो व्हिडिओ थांबा का किती थांबा ती बघा ती बघा ती बघा शारे त्या खुशीला चारा भिली कशी मावशी माझ्या अंगावर मेकअप केलेला माझ्या पशीच होतं चाकू बिचारी पाडा घातला इकडे बघा आला का चाकू खाऊन पण टाकलं त्यांनी मित्राला चांगला आहे चांगला आहे खुशी इकडे बघा या सर चला गिफ्ट आलं आमचं गिफ्ट आलं द्या गिफ्ट इधर कर मोबाईल नाही थोडं बारकं गिफ्ट आहे हा काय आहे बघा त्या गिफ्टात काहीच नाही त्यात काय का असं नाही टी शर्ट आहे आपला जिमला जायसाठी थँक्यू धन्यवाद म्हणून आपला आजारी आहे सकाळी धार घातला चुकीचं असलं काय कुठं माझ्या असं काय? दिसते का ती? हे पाहुणा ए भाई फोटो काढ आणि व्हिडिओ मध्ये हे कर ए कर पाहिजे कर व्हिडिओ कर त्याने व्हिडिओ कर नाही ते पिशवी दिसत नाही अबे नाही गवळी परिवाराच्या कुटुंबातून भैरव गवळी आणि त्यांची भाची या दोघांचा वाढदिवसाचा समय साधून काळ काय शिकवत असतो याचं दिव्य चरित्र आज आपल्याला एक बघायला मिळते. समाज कमी आहे, मी हजारो माणसात बोलणारा माणूस आहे, मला अपूर्व वाटतंय, पण परिस्थिती अशी आहे. बोलावं असं का वाटलं त्याचं कारण सांगतो. आज अधिक मास प्रारंभ अष्टमी आहे. पुढच्या वेळेला ही तारीख येईल, पण अधिक मास येईलच असं नाही
अधिक मासामध्ये पुरुषोत्तम मास असतो महिन्याचं महत्त्व आहे. आपण सर्वांनी उत्साह आणि उत्सव करताना आपण दिवाळी करतो, पण काय काळ रडतो. पण हा जो उत्सव आहे मोठ्या उत्स्फूर्त भावानं आमच्या फार्मवर येऊन केला, मोठा आनंद वाटला. आम्हाला आनंद वाटला हा विशेष भाग नाही, पण तुम्ही ज्या आनंदाने केला आहे उत्सव त्याला फार महत्त्व आहे. तुम्ही सगळ्यांनी येऊन हा उत्सव साजरा केला. ज्यांचा आता किती वाढदिवस आहे 42 साल बीत गए. ये पवित्र अवसर पर आप सब लोग शुभ आशीर्वाद देने के लिए यहाँ खड़े रहे हो. या पवित्र समयामध्ये तुम्हाला स्त्री समजताय? स्त्री म्हणजे लक्ष्मी, स्त्री यश अवदार कीर्ती उत्तम प्रकारचं तुम्हाला आयुष्य लाभो ही भगवत चरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो, त्या पिल्लूला देतो. आणि तुमच्या सर्व कुटुंबियाला यश अवदार कीर्ती सर्वांना उत्तम प्रकारचं आरोग्य लाभो आणि हा अखंड उत्साह तुमच्या सर्वांमध्ये राहो ही भगवत चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो मी माझ्या सर्व परिवारांच्या वतीनं. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. रामकृष्ण हरी. सोमनाथ ॲग्रो स्ट्रॉबेरी बरोबर आहे. हा इथं आपण सगळेजण आलात ते उत्तम प्रकारे हा तुमचा उत्सव आमच्या सहित सर्वांना उत्साह देऊन आपण केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. असंच पुन्हा पुन्हा तुमची संधी मिळावी आणि या ठिकाणी पुन्हा पुन्हा तुम्ही यावं ही अपेक्षा करतो. ओके ठीक आहे. ए फोटो काढे पोरा. ए बाय फोटो काढ. हा माझ्या नाव घेतली माझ्या नाव घेतली. तर बघा आम्ही आमचा बेत तर चालू केलाय बघा. मावशीनं लगेच भाकऱ्यात सॉरी चपाती थपाई घेतले ते बदा 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 बदा. काय करू नये मग माझं मी आपला आली इकडं तर ही माग आली माझ्या हिला मी काय कर म्हणत तिथं. काय? आम्ही बसलो दोघी जण आपल्या चपात्या करत. आता पोरीला लावायचं कांदा चिरायला मटकी दळायचं हे करायचं पण मला वाटलं तसा बेत करशील ना ग. मस्त. हे आणि आता चपात्या माझा मूड घालवला तुशी. हुक हुक. मला वाटेल का तू हाणशील. हे हाणार नाही तुम्हाला मग चला आणि काय करतो चपात्या करून घेतो मस्त. का ग आ चपात्या करून घेते अगोदर. आणि तू का असं केलं. तुम्हाला सोडून का खाल्लं. आता तू आली नव्हती तू सकाळी. का खाल्लं. अरे तू आली नाही तर पाणी का खाल्लीस बघ. तू आली का तू आली का तू का फोन करायचा होता मी आली असती. होय बरं, चला आम्ही चपात्या करून घेतो आणि परत हे तुला बांधते. राहू दे तू. आता मी मोबाईल फेकून येत असते. चला झालं बघा आता स्वयंपाक. आता हे कुरडे पापडी तळे बाकीचे सगळं वर घेऊन गेले ते तिकडे टेरेसला. हा आणि हे तळे केलं या दोघींनी दोय केले घेऊन आले ते इकडं. आता मस्त आंबरस चपाती कुरडे मटकी डाळी सगळं खाऊन घेतो आम्ही. तिकडून आलं मध्येच हे स्वतः आहे स्वतः आहे तर चला जेवण करून भूक लागले. माझा होय ना तुम्हाला शब्द चांगला स्वयंपाक केला त्या लय घाम फुटा लागला लेकरांच्या दोघींचा. तोंड बघून तरी बोलायचं. तोंडच बघूनच बोलायला लागले बाळा मी तुला. बरं, चला, जाऊया आपण आता जेवण करून घेऊ. बघा मित्रांनो एवढा स्वयंपाक केली माझ्या लेकरू. चला ओय चला भाऊजी चला. अगं कशी द्यायला लागली अगं ती तुर्की हा मुका कर सगळं. चला जेवायची तयारी. तुर्की सगळं आणि सगळं आवा एवढं किलो म्हणजे काय सगळं सुरायचं नाही. मिक्स कर सगळं मग बरं आणि भुगा करून सगळ्यांना वाट थोडं थोडं. हा बसा इकडे बस. हा अरे 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 वाडा वाडा पटापट चला. जागरण कुठून केलाय तुमच्या लग्नाचा. होय केलाय का. मग आम्हाला माहिती कसं काय नाही. तुमच्या परस्पर केले आमच्या परस्पर
मग आम्हाला काय सांगा नाही फिरून एकदा दारा गुजर करा. तुम्ही दुबईला गेला त्यावेळेस नाही नाही आम्ही नव्हतो कुठे गेलो. नाही नाही बासुंदी संपलाय ए बंद करू का तुझा व्हिडिओ? होय का? ए अरे केशर आंबा आहे केशर म्हणून रंगला या. कुठं 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 आहे कसा किलो आहे? तिकडे मागा पण लावा की होय, कसा किलो? 300 रुपये 1 किलो 3 5 कुठं कुठं आहे केशर आंबा 70 रुपये किलो आहे. 60 रुपये म्हणून तर चालू ठेवलाय होय. चला ए बाई बस खाल तू. हे बाई चला अशा पद्धतीने बर्थडेच्या पार्टीची तयारी झाली आहे बघा. आणि गपाने मारू मारू खायला लागली ती. जेवायला सुद्धा बोलवणं की बाई. हा, तिकडे दे.